देवळा तालुक्यातील वासोळ लोहोणेर रस्त्यावर सध्या धोकादायक ओव्हरलोड ऊस वाहतूक सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नाशिक जिल्ह्यात वसाका, द्वारकाधीश आणि रावळगाव साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने कारखान्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून नियम धाब्यावर बसून वाहतूक केली जात आहे। अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला अनधिकृतरित्या डबल ट्रॉली जोडून विना पासिंग ट्रॉलींचा वापर खुलेआम सुरू आहे। विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज अनेक शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात। अशा परिस्थितीत ओव्हरलोड वाहतूक ही थेट त्यांच्या जीविताला धोका ठरत आहे। रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसलेल्या ट्रॉली तसेच एकाच हेडलाईटवर धावणारे ट्रॅक्टर अपघाताला निमंत्रण देत आहेत। या संपूर्ण प्रकाराकडे आरटीओकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का? ओव्हरलोड ऊस वाहतुकीवर तात्काळ कारवाई होणार का? हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। सध्या गळीत हंगाम सुरू असल्यामुळे वासोळ लोणेर रस्ता जो आहे त्यामधून ट्रॅक्टरच्या साहाय्याने डबल ट्रॉली जोडून ऊसाची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे। या रस्त्याला शाळेचे विद्यार्थी येतात जातात, अनेक शाळेच्या स्कूल बस देखील येतात। हा रस्ता विठेवाडी साखर कारखाना तसेच द्वारकाधीश साखर कारखाना ताराबाद आणि इकडे रावळगाव कारखान्याला जोडणारा रस्ता आहे। त्यामुळे येथून ट्रॅक्टरच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जाते। डबल ट्रॉली जोडून ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस वाहतूक केला जातो। याकडे आरटीओचे सर्रासपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की या रस्त्याने ओव्हरलोड वाहतूक झाली नाही पाहिजे आणि ओव्हरलोड वाहतूक झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू।